आता जी आम्ही तुम्हाला बातमी दाखवणार आहोत ती एकदम हटकी आहे। खरं तर आजवर तुम्ही अनेक बारशांचे कार्यक्रम बघितले असतील, त्या बारशात बर्फी किंवा पेढा खाल्ला असेल, मात्र बीडमध्ये झालेल्या एका बारशात तब्बल 171 वेळा बर्फी वाटण्यात आली। आता बारशात एवढी मिठाई कशासाठी असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल, मात्र त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ते अनोखं बारसं बघावं लागेल। भव्य मंडप, 171 पाळणे आणि हसरे चेहरे, बीड जिल्ह्यामधली ही लगबग आहे मुलींच्या सामूहिक बारशाची। आजवर आपण सामूहिक विवाह सोहळे पाहिले असतील, पण बीडच्या झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानच्या वतीनं 171 मुलींचा सामूहिक नामकरण विधी पार पडला। मुलींना वाचवा, मुलींना शिकवा हे संपूर्ण अभियान भारतभर चालू असताना असं वाटलं की ज्या मुलींचा जन्म ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2016 या 3 महिन्यात झाला, त्या मुलींचं जर नामकरण सोहळा आपण कीर्तन महोत्सवाच्या अशा पवित्र मंडपामध्ये जर ठेवलं तर मला वाटतं एक चांगला संदेश संबंध भारतभर जाईल। पाळणे सजवले, सर्वांना खाऊ वाटला आणि चिमुकल्या पर्यांना खेळणीही वाटली। 4 भिंतींच्या आत होणारा हा कौटुंबिक सोहळा पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर साजरा झाला। मुलीच्या जन्माचं सेलिब्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतं या विचारानं अनेक मातांच्या पापण्याही उलावल्या। आज आपण बघतो आहोत की मुलींचा हा जो घटता दर आहे ही खूप मोठी चिंतेची बाब आहे। आज मीही एक आई आहे, मलाही आज मुलगी झालेली आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे। असं मलाच नाही पण आमच्या कुटुंबातही सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। हा नामकरण सोहळा नक्कीच सर्वांना प्रेरणादायी असेल। 2011च्या जनगणनेनुसार बीडमध्ये मुलींची संख्या सर्वात कमी आहे असं समोर आलं। त्यामुळे अशा उपक्रमांनी जर मुलींच्या जन्माचं स्वागत होणार असेल तर समाजातला मुलींचा टक्का नक्कीच वाढेल। हा, इथं म्हणजे घरच्यापेक्षा छान माझा इथं सोहळा झाला आहे। खटोड साहेबांनी बरेच हे करून उपक्रम हा पहिल्याच वर्षी राबवला आहे आणि बरीच संख्या जमली आहे। एकीकडे दंगल सारख्या चित्रपटांमधनं आपण मुलींच्या सक्षमीकरणाविषयी फार चर्चा करतोय, पण खरं सक्षमीकरण मुलींच्या जन्मापासूनच झालं तर त्या उमलत्या कळ्यांचं भविष्य अधिक सुगंधित होईल यात शंका नाही। बीडहून गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।